नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन, पालघरमध्ये 76,000 कोटींच्या प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कार्यक्रमाला हजेरी। वाढवण बंदरामुळे पुढील 50 वर्ष महाराष्ट्र अव्वल राहील, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। विकास करायचा असेल तर काही पावलं पुढे मागे करावी लागतात, वाढवण परिसरामधील एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही, अजित पवारांचं स्थानिकांना आश्वासन। वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध आंदोलन, स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून सरकारची प्रतिकात्मक स्वरूपामध्ये अंत्ययात्रा, तर JNPAच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी पिटाळून लावलं। मोदींच्या डहाणूतील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाआधी स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध व्यक्त, बोटीमध्ये काळे फुगे आणि झेंडे बांधून निषेध व्यक्त। वाढवण बंदराला विरोध असताना भूमिपूजन सोहळा म्हणजेच हुकुमशाही, वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यावरून आमदार विनोद निकोलेंची टीका, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही, निकोलेंची भूमिका। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन, मोदींच्या दौऱ्याआधी पोलिसांनी आंदोलन करण्यापासून रोखल्यानंतर हातात शुरांची मुजळी घेऊन आंदोलन। पंतप्रधान मोदींनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं, त्यांनी राजकोट पुतळा दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी आणि माफी मागावी, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी। शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक 15व्या मिनिटात घटनास्थळी, पोलिसांनी त्यांचा CDR तपासावा, निलेश राणेंची मागणी। तर दुर्घटनेत नाईकांचा हात तर नाही ना, वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप। जयदीप आपटेला पुतळ्याचं काम देणारा ठाण्यातला मुख्य आरोपी, शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात संजय राऊतांची टीका, अनुभव नसलेल्या व्यक्तीला ऐतिहासिक पुतळ्याचं काम कुणी दिलं, राऊतांचा सवाल। पुतळा नेव्हीनं केला किंवा PWDनं केला असा वाद घालण्यामध्ये अर्थ नाही, दादांनी सरकारमधील नेत्यांचे कान टोचले, महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक राजकोटवर उभारणार, स्मारक उभारण्याचा निर्णय झालाय, अजित पवारांची माहिती। प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, राजकोट किल्ल्यावरील आदित्य ठाकरे आणि राणेंमध्ये झालेल्या वादावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। कंत्राट कसं दिलं, कुणी दिलं याचा तपास होणार, जबाबदार व्यक्तीला सोडलं जाणार नाही, कारवाई होणारच, अजित पवारांकडून स्पष्ट। राजकोट पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी व राऊतांसोबतच आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणामध्ये बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कोल्हापुरात मध्यरात्री 3 वाजता कारवाई। कल्याणमधील जयदीप आपटेच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त, काल संभाजी ब्रिगेडचे कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंदोलन, तर आंदोलनानंतर पोलिसांचा बंदोबस्त। अजित पवार गट आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्येच राहणार, भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब, तर दिल्लीतील नेत्यांचे राज्यातील भाजप नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। काँग्रेस राष्ट्रवादीशी आयुष्यामध्ये कधी पटलं नाही, आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, तानाजी सावंतांचं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबाबत वादग्रस्त वक्तव्य। तर अजित पवारांनी तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं, राष्ट्रवादीशी आयुष्यात कधी पटलं नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, हे सावंतांचं विधान होतं। शिंदेंनी तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अमोल मिटकरींची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, तर अजितदादा गट तानाजी सावंतांना त्यांची जागा दाखवून देईल, मिटकरींचं विधान। तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत, रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा, तर एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते, ठोंबरेंची टीका। तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टीच करा आणि तोपर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये बैठकीला जाऊ नये, उमेश पाटील यांचं पक्षातील मंत्र्यांना आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करणार नसतील तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरकारमधून बाहेर पडण्याची भावना, अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं वक्तव्य। भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांचा अपमान, शरद पवारांसोबत असताना अजित पवार वाघ होते, त्यांचा रुबाब होता, शरद पवार गटाच्या महेश तपासेंचा टोला। भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 2-3 दिवसात अंतिम निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटलांचा सुतोवाच, तर पुढील आठवड्यामध्ये फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती। महायुतीमधील एक पक्ष उमेदवारी जाहीर कसा करतो, नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजितदादा गटावर निशाणा,
तर निर्णय घेण्याआधीच एकदा मी इंदापूरच्या जागेवरून वरिष्ठांशी बोलणार, हर्षवर्धन पाटलांचं विधान. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षानं दिलेल्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा त्यांच्यावर आरोप. विधानसभा निवडणुकीत महिलांना 33% उमेदवारी द्या, खासदार प्रतिभा धानोरकर यांची काँग्रेस हायकमांडकडे मागणी. शरद पवार झेड+ सुरक्षा नाकारण्याची शक्यता, झेड+ सुरक्षेमधील काही अटी पवारांना अमान्य असल्याची सूत्रांची माहिती. 1 सप्टेंबरच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही. मुंबई पोलिसांसोबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोर्चाचं आयोजन. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी 1 सप्टेंबरला मोर्चा काढणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचा 1 सप्टेंबरला निषेध मोर्चा. मी सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. तर सकाळी लवकर उठतो माझं वय झालं असं पवार कधीच बोलले नाहीत, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभेपूर्वी राडा झालेला आहे. येत्या निवडणुकीला मी स्वतः उभा राहीन की नाही यात शंका, माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचं मोठं वक्तव्य. माझ्या मुलाला निवडणुकीत एक संधी द्या, सोनं करून दाखवेल, अजित पवार गटाचे आमदार असलेल्या शिंदे यांचं आवाहन.